नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अद्याप महायुतीचा तिढा कायम असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय। महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर होत नसल्याने याचा फटका महायुतीला बसेल अशी भीती महायुतीतील नेते आणि इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे। तर उमेदवारांचं नाव जाहीर झाल्यानंतर बंडखोरी होऊ नये यासाठी नाशिक लोकसभेचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसने ओबीसीचा वोट बँकसाठी वापर केला। सर्वात जास्त ओबीसी मंत्री मोदींच्या सरकारमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला ओबीसींवरून सुनावलं। काँग्रेसने ओबीसींचा वोट बँकसाठी वापर केला। सर्वात जास्त ओबीसी मंत्री मोदींच्या सरकारमध्ये आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला ओबीसींवरून सुनावलं। कायदा मुसलमानांविरोधात आहे असं दाखवलं जात आहे। भाजपा हिंदू मतदारांना फसवतंय। प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर असं म्हणत हल्लाबोल केलाय। सगळे भ्रष्टाचारी मोदींच्या पक्षात तरी देखील आम्ही पंतप्रधानांवर विश्वास ठेवतो असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। लोकसभा निवडणूक मतदानाच्या तडाखा जसा जसा जवळ येत आहे तसतशी लोकसभा निवडणुकीमधील प्रचाराची रंगत वाढत चालली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ बुलढाण्यामध्ये हजेरी लावली। दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना खासदार प्रतापराव जाधव यांनी रविकांत तुपकर यांचा गारुडी म्हणून उल्लेख केला। वाशिम येथे बोलत असताना मंत्री उदय सामंत यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंबद्दल वक्तव्य केलं। यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असले तरी दुसऱ्या खात्यांमध्ये किंवा विभागात हस्तक्षेप करत नाहीत असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं। भव्य रॅली काढून होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये 100% मतदान करण्याची शपथ घेण्यात आली। रॅली काढत एकमेकांना भेटले आणि गुलाब पुष्पाची आदान प्रदान करीत या लोकशाहीच्या पर्वात सामील होण्याची हमी देण्यात आली। महाराष्ट्र आणि छत्तीसगड समाहीन कार्यक्रम करण्यात आला। मतदानाच्या दिवशी दोन्ही राज्यातील परिसरात राहणाऱ्या मजुरांनी मतदान करण्याचे आवाहन केले। सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केलेली आहे। अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पलटवार करताना सुप्रिया सुळे म्हणाला, भाजपा वैयक्तिकरित्या टीका करते, आपण राजकारणात समाजसेवा करण्यासाठी आलोय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर पलटवार केला। अंबादास दानवे यांनी भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत वक्तव्य केलंय। मागच्या 2 वेळी जे जाहीरनामे आपल्याकडे आहेत हे जाहीरनामे तेच असून फक्त यामध्ये फोटो बदलण्यात आले असल्याची टीका दानवे यांनी केली। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत असभ्य असभ्य वर्तन केलं। वळसे पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्याच्या हातून त्यांनी माईक खेचला। भोसरी येथील न्यू रिगल सोसायटीमध्ये ही घटना घडली। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आबा बागुल यांनी फडणवीसांची भेट घेतली। पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल इच्छुक होते। काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल पक्षावर नाराज होते। पक्षाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये आबा बागुल यांनी काँग्रेस भवनात आंदोलनही केलं होतं। भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचं सांगितलेलं आहे। तसेच महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचंही त्या म्हणाल्या। तर उदय सामंत आणि हेमंत पाटील यांनी वाशिम येथील भावना गवळी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली।
मुंबईमध्ये शिवबाटा गटाला भाजपाकडून झटका मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे। शिवबाटा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे, तर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे। मवियाकडून रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारीचा अर्ज भरला। यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। राऊतांनी श्रीकांत शिंदे सामाजिक संस्थेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून किरीट सोमय्या यांनी समाचार घेतला। राऊत स्वतःच्या घोटाळ्यांवरून लक्ष भटकवण्यासाठी हिशोब मागत असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुंबईमध्ये जाहीर सभेमध्ये महायुतीला पाठिंबा जाहीर केला। त्यानंतर भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मुंबई येथील निवासस्थानी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान भिवंडी लोकसभेच्या प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। सुप्रिया सुळे सोमवारी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या। या दौऱ्यादरम्यान सुळेंनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी पानवळ या गावातील भागुबाई विठ्ठल कोंढाळकर या आजीबाईंनी भारत वाचवा असे आवाहन करत लोकशाहीच्या रक्षणाचे महत्त्व सांगितले। आपण मराठी आहोत, कष्ट करू पण भारत वाचवू असं सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना खडे बोल सुनावले। वंचितच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला, तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय।